नमस्कार, स्वप्नील ट्युटरमध्ये मी सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण सेल्स बॉक्समधला फॉर्मॅट हे ऑप्शन्स बघणार आहोत। तर बघा, हा माझा टेबल आहे। तर बघा इथे जे डी कॉलम आहे तो कसा इथे नेम थोडंसं अर्ध कटल्यासारखं दिसत आहे। त्यानंतर इथे सुद्धा हे मॅच कटल्यासारखं दिसत आहे। तर हे कसं ॲडजस्ट करायचं ते आपण आज बघणार आहोत। तर आपण सर्वात आधी फॉर्मॅटवर क्लिक करू। तर आपले इथे ऑप्शन्स दिले आहेत रो हाईट। रो म्हणजे ज्या आडव्या असतात त्याला आपण रोज म्हणतो। तर बघा इथे आता रो हाईट याची कमी झालेली आहे। तर ही आपल्याला ॲडजस्ट करायची आहे व्यवस्थित। तर याच्यावर क्लिक करायचं आणि ह्याला ड्रॅग करायचं खाली। तर अशा प्रकारे आपण ॲडजस्ट करू शकतो। किंवा आपल्याला इथे ऑप्शन आहे रो हाईटचा। तर इथे नॉर्मल आपली रो हाईट असते ती 15 असते। तर आता 16 केलं आणि ओके केलं। तर बघा याला सिलेक्ट करून घ्यावं लागेल। आधी सिलेक्ट केल्यानंतर रो हाईटवर क्लिक करायचं। त्यानंतर बघा इथे 11.25 दिसत होता, आता 15 केलं। तर बघा रो हाईट माझी इथे ॲडजस्ट झालेली आहे। त्यानंतर ऑटोफिटसुद्धा करू शकतो आपण। ऑटोफिट म्हणजे काय होते की जेवढी त्याला गरज आहे हाईटची तेवढी ते ऑटोमॅटिकली ॲडजस्ट होऊन जाईल। तर बघा इथे कमी करते मी, ही आपली हाईट आपण कमी केलेली आहे। तर बघा हे थोडंसं हाईट झाल्यासारखं झालं आहे। त्याला आपल्याला ऑटोफिट करायचं। त्यासाठी आपल्याला ही रो सिलेक्ट करावं लागेल। रो सिलेक्ट केल्यानंतर इथे ऑटोफिट रो हाईटवर क्लिक करू। तर जेवढी त्या रोला गरज आहे तेवढी ती ऑटोमॅटिकली ऑटोफिट होऊन जाईल। त्यानंतर इथे आहे आपल्याला कॉलमची विड्थ असते। तर उभे असतात ते कॉलम असतात। तर बघा ह्याची कॉलमची विड्थ मी वाढवली। आता ही कॉलमची विड्थ वाढवल्यानंतर मला ह्याला ॲडजस्ट करायची आहे व्यवस्थित। आता बघा ह्याला कमी करून घेऊयात आपण, थोडं अजून कमी करू। बघा आता हे हाईट झाल्यासारखं झालं आहे। तर ह्याला आपल्याला ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला ऑटोफिट कॉलम विड्थ किंवा कॉलम विड्थ, आता कॉलम विड्थमध्ये तुम्हाला किती पॉईंट्सची कॉलम विड्थ पाहिजे ते क्लिक करावं लागेल। तर बघा इथे मी 10 घेतली आणि ओके केली। तर बघा 10च्या मानाने इथे आपली कॉलम विड्थ सेट झालेली आहे। आता ऑटोफिट केल्यानंतर जेवढी त्याला गरज आहे तेवढी व्यवस्थित ती सेट झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण डिफॉल्ट विड्थसुद्धा सिलेक्ट करू शकतो। त्यानंतर आपल्याला ऑप्शन आहे हाईट किंवा अनहाईट। तर समजा आपल्याला एखादी रो किंवा कॉलम हाईट करायचा असेल तर तो आपण करू शकतो। तर हाईट रो करायसाठी आपल्याला आधी रो सिलेक्ट करावा लागेल एखादा। तर आता समजा हा रो आहे, हा मी रो सिलेक्ट केला। हा रो सिलेक्ट केल्यानंतर ह्याला मला हाईट करायचं आहे, म्हणजे दुसऱ्या कोणाला दाखवायची नाही आहे ती रो। तर तो बघा तो रो ऑटोमॅटिकली माझा हाईट झालेला आहे। त्यानंतर सेम ऑप्शन परत आपल्याला अनहाईट करायचा असेल तोच रो, तर परत अनहाईट रोवर क्लिक केल्यानंतर तो अनहाईट होऊन जाईल। तर बघा इथे परत ऑटोफिट करून घेऊया आपण। कॉलम विड्थ आपली ऑटोफिट झालेली आहे। त्यानंतर सेम ऑप्शन आहे कॉलमसाठी। तर हाईट कॉलम, तर एखादा कॉलम आपण सिलेक्ट करून घेऊयात। आता हा कॉलम सिलेक्ट केला मी। आता मला याला हाईट करायचं। सेम ऑप्शन आहे हाईट कॉलमवर क्लिक करायचे आणि हाईट होऊन जाईल कॉलम। बघा इथे दिसत आहे आपल्याला हाईट केला आहे म्हणून इथे। त्यानंतर परत तसंच अनहाईट करायचं, अनहाईट कॉलम करून घेऊयात। त्यानंतर आपल्याला समजा शीट हाईट करायची असेल तर आपण शीटसुद्धा हाईट करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला अजून एक अवेलेबल शीट इथे पाहिजे। तर सध्या इथे एकच शीट असल्यामुळे ती हाईड होणार नाही। तर आपण अजून एक शीट ॲड करून घेऊयात। इथे एकच शीट आहे म्हणून ती हाईड होत नाही आहे, त्यासाठी आपल्याला अजून एक शीट ॲड करून घ्यावं लागेल। तर इथे प्लसच्या साईनवर क्लिक करून मी एक शीट ॲड करून घेतली। तर बघा आता परत मी फॉर्मॅटवर क्लिक करेल आणि इथे हाईट शीट करेल। तर बघा माझी जी शीट 1 होती ती हाईट झालेली आहे आणि आता इथे फक्त शीट 2 दिसत आहे। तर परत आता आपण अनहाईट करूयात, अनहाईट शीट करू, शीट 1। बघा ही शीट 1 आहे, ओके केली। तर जी माझी शीट 1 होती ती परत अनहाईट झालेली आहे। तर अशा प्रकारे आपण हाईट आणि अनहाईट करू शकतो। त्यानंतर रिनेम शीट, तर रिनेम शीट आपण रिनेम करू शकतो किंवा इथे शीटवर क्लिक करून सुद्धा आपण रिनेम शीट करू शकतो। तर बघा इथे आपण जी आपल्याला शीटचं नेम द्यायचं असेल ते आपण इथून नाव देऊ शकतो। तर बघा इथे मार्कशीट म्हणून मी शीट नेम दिलेलं आहे। सेम आपण शीटच्या इथे क्लिक करून त्याच्यावर राईट क्लिक करून सुद्धा रिनेम करू शकतो। इथून पण करू शकतो आपण रिनेमाला। तर बघा इथे अशा प्रकारे ही रिनेम झालेली आहे। त्यानंतर परत ऑप्शन आहे मूव किंवा कॉपी। तर मूव किंवा कॉपी करायची असेल तर आपण इथनं पण करू शकतो, राईट क्लिक करून मूव टू एंड करू, म्हणजे ही मार्कशीट समोर चालली जाईल आणि ही सेकंड शीट ती आधी आली। सेम ऑप्शन आपल्याला इथे सुद्धा अवेलेबल आहे, मूव किंवा कॉपी शीट। इथून पण करू शकतो, तिथून पण करू। त्यानंतर टॅप कलरचा ऑप्शन आहे। सेम ऑप्शन आपल्याला इथे सुद्धा मिळतो, राईट क्लिक केल्यानंतर टॅप कलरचा ऑप्शन। टॅप कलर म्हणजे जो आपण शीट फ्रेम केला आहे ना त्याच्या मागचा कलर थोडा चेंज होतो, त्याला आपण टॅप कलर म्हणतो। तर सेम ऑप्शन आपल्याला इथे सुद्धा अवेलेबल आहे टॅप कलर चेंज करायसाठी। बघा इथून पण करू शकतो किंवा शीट त्याच्यावर क्लिक करून राईट क्लिक करून सुद्धा आपण ते चेंज करू शकतो। जो हवा असेल कलर तो आपण इथून घेऊ शकतो, सिलेक्ट करू शकतो। तशा प्रकारे आपल्या शीटचा टॅप कलर चेंज होईल। त्यानंतर प्रोटेक्ट शीट, आता समजा आपल्याला ही शीट दाखवायची नसेल, त्याला पासवर्डने प्रोटेक्ट करायचं असेल तर इथून पण करू शकतो, राईट क्लिक करून आणि इथून पण करू शकतो। तर बघा प्रोटेक्ट शीटवर क्लिक करायचं। त्यानंतर एखादा पासवर्ड तुम्हाला द्यावा लागेल, जे कोणता तुम्हाला पासवर्ड द्यायचा। मी 1 2 3 4 पासवर्ड दिला याला आणि ओके केलं। परत एकदा रिएंटर तोच पासवर्ड
आणि ओके केलं. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला आता काहीच एडिटिंग करता येणार नाही, कारण की तुम्ही प्रोटेक्ट केली आहे. तुम्हाला बघता येईल पण त्याच्यात एडिटिंग करता येणार नाही काही. तर बघा हे काहीच अवेलेबल नाही आहे. आणि जसं तुम्ही ह्याला अनप्रोटेक्ट कराल ना परत, तर बघा आपण परत याला अनप्रोटेक्ट शीट करू आणि जो पासवर्ड दिला तोच पासवर्ड याला करू आपण आणि याला ओके करू. तर अशा प्रकारे बघा हे सगळं अवेलेबल झालेलं म्हणजे आपण याला याच्यात करता येईल. त्यानंतर आहे लॉक सेल. लॉक करायची सेल तर आपण याला लॉकसुद्धा करू शकतो. तर बघा क्लिक करायची आणि लॉक सेलवर क्लिक करायचं आहे. बघ लॉक झालेली आहे आपली सेल.